श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 21 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी आहे फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला धुंधेरा चतुर्थी असे म्हटले जाते. जे भक्त हे व्रत पाळतात त्यांना जीवनामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही. अडथळे दूर करण्यासाठी, आनंद, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही चतुर्थी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या अडचणी दूर होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. हे व्रत विशेषतः मानसिक शांती आणि आर्थिक कल्याणासाठी पाळले जाते. गणपती बुद्धीचे देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपला आपला वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात. विनायक चतुर्थीला 3 शुभयोग तयार होत आहेत. रवियोग, शुभयोग तसेच शुक्ल योग. या योगामध्ये गणपती बाप्पांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान, हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या कितीही कठीणातील इच्छा आहे पूर्ण होणार आहेत. आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, विघ्न, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. आपल्याला गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करून घ्यायची. आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा. जलाभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून हे जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून घ्यायचे. दुर्वा अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायचं आहे. लाल जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता की अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरती ही करून घ्यायची आहे. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं आहे. मुलांकडनं सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि संध्याकाळी पुन्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. विनायक चतुर्थीचे व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे. आता जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर आपल्याला गणपतीची मनोभावे पूजा अर्चना ही करायची. ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी.
अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा. कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे. जास्वंदीचं फूल पवित्रतेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः लाल जास्वंदी हे गणपती बाप्पाच्या शक्ती, उत्साह आणि तेजाचे प्रतीक म्हणून पूजेमध्ये महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे. हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केले जाते. जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. शनिवारी श्री हनुमाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते. सूर्यदेवाची उपासना करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फूल वापरावं. असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, पैसा टिकून राहत नसेल, कायम चिडचिड, भांडणं होत असेल, कलह होत असेल तर आवर्जून हा जास्वंदीचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा अगदी थोडक्यात लिहायची आहे. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. जर तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा. धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा. विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा. किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे त्या जास्वंदीच्या पानावर लिहायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वांची जुडी घ्यायची. आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिली आहे ती पुन्हा एकदा बोलायची आहे आणि ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. आता जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं आहे. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचे त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा आपल्याला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची. तसेच जी इच्छा आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान तसेच 21 दुर्वांची जुडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले 21 तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आणि या 3 वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा अर्पण करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर हे पान आणि दुर्वा अर्पण करायचे. तसेच जे 21 तांदळाचे दाणे आहेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण मंदिरामध्ये गणेश तत्व जे ते नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.